तुम्हाला माहीत आहे का, बाजारात फक्त 2 महिने मिळणाऱ्या या एका फळात आरोग्याची किती मोठा खजिना लपलेला आहे. नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका अप्रतिम, अतिशय गोड आणि चविष्ट फळाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे सीताफळ. हे फळ दिसायला जेवढं सुंदर आणि चवीला जेवढं मस्त असतं ना, त्याहून कित्येक पटीने जास्त फायदे याच्यामध्ये दडलेले आहेत. सीताफळ हे फक्त एक फळ नसून आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेलं एक अनमोल वरदान आहे. हे आपल्या शरीरातील उष्णता, पित्त शांत करतं, शरीराला प्रचंड ताकद देतं आणि मुख्य म्हणजे आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी अतिशय गुणकारी मानलं जातं. चला तर मग सीताफळ खाण्याचे असे 20 अद्भुत आणि आश्चर्यकारक फायदे अगदी सोप्या भाषेत सविस्तर जाणून घेऊयात. 1. हृदयाचे आरोग्य आणि ठोके नियमित ठेवणे. सीताफळमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खनिज असतात. हे घटक हृदयाच्या स्नायूंना मजबूती देतात आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवतात. यामुळे अचानक होणारी छातीतील धडधड कमी होते आणि हृदयाचे ठोके नित्यनियमित राहण्यास मदत होते. 2. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य झाली आहे. सीताफळमधील पोटॅशियम रक्ताच्या वाहिन्यांमधील अतिरिक्त ताण कमी करतं, ज्यामुळे हायस्टोलिक ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. 3. शरीराला लगेच ताजी ऊर्जा देणे. दिवसभराच्या कामाने थकवा आला असेल किंवा आजारपणानंतर अंगात ताकद उरली नसेल तर सीताफळ अतिशय गुणकारी आहे. यात नैसर्गिक शर्करा म्हणजेच ग्लुकोज असते, जी रक्तामध्ये लवकर मिसळून शरीराला त्वरित ताजी ऊर्जा प्रदान करते. 4. पचनक्रिया सुधारणे आणि बद्धकोष्ठतेवर मात. सीताफळात विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात आढळते. हे फायबर आतड्यांची हालचाल सुलभ करतं, अन्नाचं पचन व्यवस्थित करतं आणि ज्यांना जुनाट बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांना मोठा दिलासा देतं. 5. ॲसिडिटी आणि पोटातील उष्णता शांत करणे. आयुर्वेदानुसार सीताफळाची तासीर थंड मानली जाते. सतत मसालेदार किंवा बाहेरील अन्न खाल्ल्यामुळे होणारी ॲसिडिटी, छातीतील जळजळ आणि पोटातील उष्णता शांत करण्यासाठी सीताफळ हे नैसर्गिक औषधासारखं काम करतं. 6. मानसिक ताण, चिडचिड आणि चिंतेवर फायदेशीर. सीताफळमध्ये व्हिटॅमिन B6 चांगल्या प्रमाणात असतं. हे जीवनसत्व मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या आनंदी हार्मोनियमची निर्मिती वाढवतं. यामुळे मानसिक ताण, चिंता, नैराश्य आणि चिडचिड कमी होऊन मन प्रसन्न राहतं. 7. केस गळती रोखणं आणि मुळे मजबूत करणं. केस गळण्यामागे शरीरातील पोषणाची कमतरता हे मुख्य कारण असतं. सीताफळमधील अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि आयर्न केसांच्या मुळांना योग्य पोषण देतात. यामुळे केस गळणे थांबून केसांची घनता वाढते. 8. त्वचेचा निखार वाढवणे आणि सुरकुत्या रोखणे. या फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतात, जी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. हे घटक त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून रक्षण करतात, ज्यामुळे त्वचावर वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. 9. ॲनिमिया रक्ताची कमतरता दूर करणे. शरीरात लाल रक्तपेशी RBC कमतरता झाल्यास अशक्तपणा आणि चक्कर येणे असे त्रास होतात. सीताफळात नैसर्गिक लोह असतं, जे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवून ॲनिमियासारख्या समस्येवर मात करण्यास मदत करतं. 10. हाडे मजबूत करणे आणि सांधेदुखीपासून बचाव. वाढत्या वयानुसार हाडे ढिसूळ होण्याची भीती असते. सीताफळमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं उत्तम प्रमाण असतं. हे दोन्ही घटक हाडांची घनता वाढवतात आणि सांधेदुखी त्रास टळतो. 11. रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी मजबूत करणे. हवामान बदलले की लगेच सर्दी, खोकला किंवा संसर्ग होतो.
सीताफळातील व्हिटॅमिन सी हे पांढऱ्या रक्तपेशींची ताकद वाढवतं, ज्यामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आजार दूर राहतात. 12. डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी सुधारणे. सीताफळमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि ल्युटेन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असते. हे घटक डोळ्यांच्या पडद्याचे रक्षण करतात आणि वयोमानानुसार मंद होणारी दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात. 13. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोडांवर गुणकारी. पोटातील बिघाड आणि उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा जिद्दी फोड येतात. सीताफळ खाल्ल्याने पोट साफ राहतं आणि शरीरातील उष्णता कमी होते. तसेच यांच्या पानाचा लेप लावल्यास चेहऱ्यावरील सूज आणि फोड सुकण्यास मदत होते. 14. निरोगी मार्गाने वजन वाढवण्यासाठी उत्तम. ज्या लोकांचे वजन खूप कमी आहे आणि ज्यांना नैसर्गिकरित्या वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी सीताफळ उत्तम पर्याय आहे. यात योग्य प्रमाणात कॅलरीज आणि चांगल्या फॅट्ससह नैसर्गिक साखर असते, जी शरीराचा बांधा मजबूत करते. 15. गरोदरपणात बाळाच्या विकासासाठी फायदेशीर. गर्भवती महिलांसाठी सीताफळ हे अत्यंत पौष्टिक फळ मानले जातं. यातील फॉलिक ॲसिड गर्भातील बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या योग्य विकासासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावतो. टिप: डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे. 16. स्नायूंचे दुखणे आणि क्रॅम्प्स कमी करणे. धावपळ केल्यावर किंवा रात्री झोपताना अनेकदा पायांचे स्नायू किंवा पिंढऱ्या ओढल्या जातात. सीताफळातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायू आराम देऊन ही वेदना आणि ताण कमी करतात. 17. शरीरातील सूज आणि जळजळ कमी करणे. सीताफळामध्ये दाहविरोधी गुणधर्म असतात. जर शरीराच्या आत किंवा सांध्यामध्ये सूज येत असेल तर हे फळ ती सूज आणि जळजळ नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतं. दाताचे आणि हिरड्यांचे आरोग्य जपणे. सीताफळामध्ये असलेले जंतुनाशक गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करतात. यामुळे हिरड्यामधून रक्त येणे, तोंडाचा दुर्गंध आणि दातदुखी यासारख्या समस्या रोखल्या जातात. 19. यकृत म्हणजेच लिव्हर डिटॉक्स करणे. आपल्या यकृतीवर शरीरातील विषारी पदार्थ साफ करण्याची जबाबदारी असते. सीताफळामधील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स यकृतीचे कार्य सुधारतात आणि साचलेले विषारी घटक बाहेर टाकून लिव्हर निरोगी ठेवतात. 20. किडनी निरोगी ठेवणे. सीताफळ हे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतं. यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे सहज बाहेर पडतात आणि किडनीवर अतिरिक्त ताण येत नाही. सीताफळ खाताना कोणी आणि कशी काळजी घ्यावी. 1. कोणी काळजी घ्यावी. मर्यादित खावे. मधुमेहाचे रुग्ण. सीताफळामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शुगर असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अतिशय कमी प्रमाणात म्हणजे अर्ध फळ खावे. 2. सर्दी किंवा कफाचा त्रास असणारे. सीताफळ ताशीने थंड असल्यामुळे ज्यांना खूप जास्त कफ, दमा, जुनाट सर्दीचा त्रास आहे, त्यांनी संध्याकाळी किंवा रात्री हे फळ खाणे टाळावे. 3. वजन कमी करू इच्छिणारे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी कॅलरीज नियंत्रणात ठेवण्यासाठी एका वेळी एकापेक्षा जास्त सीताफळ खाऊ नये. 4. सीताफळ कसे आणि कधी खावे. बिया खाऊ की नये. सीताफळाच्या बिया खूप कडक आणि पचनासाठी विषारी मानल्या जातात. फळ खाताना बिया व्यवस्थित बाजूला काढून फक्त आतील पांढरा गर खावा. खाण्याची योग्य वेळ. सीताफळ सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी खाणे सर्वोत्तम. रात्रीच्या वेळी सीताफळ खाणे टाळावे. नेहमी पिकलेले फळ खावे. कच्चे किंवा कडक सीताफळ खाऊ नये. ते पचायला जड असते. नेहमी पूर्ण पिकलेले आणि मऊ सीताफळच खावे. मित्रांनो, निसर्गाने दिलेल्या या साध्या दिसणाऱ्या सीताफळात आरोग्याचा एवढा मोठा खजिना दडलेला आहे. त्यामुळे या ऋतूत सीताफळाचा लाभ नक्की घ्या आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचीही आरोग्य जपा.
तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.